नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे आपलं श्रुतिकारमध्ये। मित्रांनो, एखाद्याच्या कपड्यावरून आपल्याला त्याचे गुण किंवा स्वभाव कळू शकतो का? आजची कथा फार सुंदर आहे, त्यामुळे ती पूर्ण पहा आणि कथा संपल्यावर तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा। चला तर मग कथेला सुरुवात करूयात। आजच्या कथेचे नाव आहे दांभिक तपस्वी। एका काळी बोधिसत्व घोरपडीच्या कुळात जन्मला होता। तो एका गावाजवळ अरण्यात एक मोठे बीळ पाडून त्यात राहत असे। त्याच्या बिळाजवळ एक उत्तम तपस्वी पर्णकुटिका बांधून राहत असे। त्याच्या दर्शनाला आसपासच्या गावातून पुष्कळ लोक येत असत। आमचा बोधिसत्व देखील त्याच्या दर्शनाला दिवसातून 2-3 वेळा जात असे व त्याचा धर्मोपदेश ऐकत असे। काही काळाने तो तपस्वी मरण पावला व त्याच्या जागी दुसरा एक तपस्वी येऊन त्याच पर्णकुटिकेत राहू लागला। याही तपस्व्याचा उपदेश ऐकण्यासाठी बोधिसत्व वारंवार जात असे। एका उन्हाळ्यात अकाल वृष्टी झाली व तीजमुळे वारुळातून पुष्कळशा माशा बाहेर पडल्या। त्या खाण्यासाठी घोरपडी जिकडे तिकडे हिंडू लागल्या। ग्रामवासी मनुष्यांनी काही घोरपडी पकडून त्यांच्या मांसावर आपली चैन चालवली। या नवीन आलेल्या तपस्व्याला देखील घोरपडीचे मांस लोकांनी खाऊ घातले। ते त्याला फारच आवडले व ते कोणत्या प्राण्याचे मांस आहे याची त्याने चौकशी केली, पण 2-4 दिवसांनी घोरपडीचे मांस मिळेनासे झाले। तपस्व्याला त्या मांसाची एक प्रकारची फारच चटक लागली, त्यास चैन पडेना। तेव्हा आपल्याजवळ धर्मोपदेश ऐकण्यासाठी येणाऱ्या घोरपडीचा वध करून 2 दिवस चैन करावी असा त्याने बेत केला व गावातून मांस शिजवण्यासाठी भांडे, मीठ, तूप, मसाला वगैरे पदार्थ आणून आपल्या पर्णकुटिकेत तयार ठेविले आणि एक दांडके काखेत आपल्या भगव्या वस्त्राखाली लपवून बोधिसत्वाची मार्ग प्रतीक्षा करीत मोठ्या गंभीर मुद्रेने तो पर्णशाळेच्या दाराशी बसला। सुदैवाने वारा तो बसला होता तिकडून येत असे। जवळ आल्याबरोबर बोधिसत्वाला त्याची फाजील गंभीर मुद्रा पाहून एक प्रकारचा संशय आला। इतक्यात वारा येऊन त्याबरोबर घोरपडीच्या मांसाचा त्याला वास आला। तेव्हा तपस्व्याने घोरपडीचे मांस खाल्ल्याबद्दल त्याची पक्की खात्री झाली व त्याने तपस्व्याला दुरूनच नमस्कार केला। तापसाने आपल्या जवळ येण्याविषयी त्याला पुष्कळ आग्रह केला, परंतु अनेक कारणे सांगून बोधिसत्वाने जवळ जाण्याचे नाकारले। तेव्हा आता हातची शिकार जाते असे वाटून तपस्व्याने आपले दांडके बोधिसत्वावर फेकले। त्याच्या शेपटीला तेवढा थोडासा धक्का लागला, बाकी काही इजा झाली नाही। तो दूर उभा राहून म्हणाला, अरे ढोंग्या, या तुझ्या जटा, अजीर्ण चर्म आणि भगवी वस्त्रे घेऊन काय करावयाची? तुझे अंतःकरण इतके वाईट आहे की या सर्व पदार्थांनी ते परिशुद्ध होण्याचा संभव नाही। बाहेरून तुझा डामडौल पाहून बिचारे भोळे लोक मात्र फसत आहेत। असे बोलून बोधिसत्व ते बीळ सोडून घोर अरण्यात निघून गेला। धन्यवाद। मंडळी, बाहेरून पवित्र दिसणारे सर्वजण आतून पवित्र नसतात। ही कथा सांगते, ढोंग टिकत नाही, पण सत्य नेहमीच उघड होतं। मित्रहो, अशाच प्रेरणादायी आणि बोधप्रद कथा ऐकण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले राहा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।